क्रमांक 6 चालू असतात. चेंडू ऑफसाईडला खेळलाय. सुसाट वेगामध्ये चेंडू सीमारेषा बाबू कोटडेच्याकडनं 1 रुपयाची आणि याच बरोबर मला वाटतं चंदू यांना प्रेक्षकांनी खेळलं परंतु चंदू झेल टिकू शकले नाही असं म्हणावं लागेल. प्रेक्षकांना मी बोलून मार्फत ठेवत हा चेंडू ऑफसाईडला एक मोठा फटका होता. कधी फटका होता. आदेश कोरडे चेंडू आणतोय. चेंडू फेकलाय परंतु 2 धावा एकत्र मिळतील. हो चेंडू खेळाय सीमा पार मागांची दार फोडला. पार षटकार 6 धावा. हा चेंडू पुढे होता. टप्पा पडण्याचं कप्तान पाहिजेला वरती त्याच्या मागे चेंडू चेंडू वगैरे आता चांगल्यापणे मैदानावरती पाहतोय. चेंडू कट झालाय आणि तो थेट डिक्लेरेशन मध्ये जातोय. आतापर्यंत चेंडूवरती खर्च केलेले आहेत. हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. हा चेंडू पुढे होत. हो हा चेंडू परत उंचावर खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले. क्षेत्ररक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये गेलेत आणि ते पहिल्या मध्ये हो हा चेंडू पुढे. हा चेंडू आपण टाकला होता. प्रयत्न पहाड टाकू शकतील. हो हा चेंडू चालवला आहे. टीप मिड विकेटला वाघाची जिगर फलंदाजीचा कर षटकार ढोकळे. आपण पाहिलंय बॅकफुटला चेंडू पंच केलाय. पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू सुसाट वेगाने सीमारेषेत जातोय. चेंडूनं आत्ता सीमारेषा ओलांडले. चौकार 4 झाला. लास्ट बरा हा चेंडू लेग साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एकदा वेगाने मिळते. दुसरी खेळचा प्रयत्न असेल का. थ्रो येतोय आणि त्यावरती मला तो विकेट किपर देखील खराब उलटॉल आणि डावे बाहेर चेंडू गेलाय की काय. नक्कीच वाईट बॉल घ्या. परत चेंडू मला डिक्लेरेशन एरियामध्ये खेळला गेलाय. धावफलकावरती धावा 2 धावा. हा चेंडू ऑफसाईडला खेळला. गॅप मध्ये असेल. क्षेत्ररक्षक जीवाच्या खंडाने चेंडू मागे पडतोय. रेस कोण जिंकेल आणि चौकार मारला गेलाय. धावफलक तब्बल जाऊन पोहोचत 93 धावांवरती.